काय म्हणून राहिले आई? अव काही नाही बबिता, आज वावरात जा लागते तर 9 वाजता पोचन मी वावरात. तर त्या हिशोबानं स्वयंपाक बनव म्हणत होती. 9 वाजता मला टच व्हा लागते ना, आज बाय हाय कापूस वेचाले सांगितल्या. तर जाईन म्हणत होती लवकर, तर बनव मग 2 पोळ्या बनवून दे आणि कायची भाजी बनवून घे. ठीक आहे, नाही बनवून देतो ना मी. पोळ्या बनवाले काय टाइम लागते काय? पटकन तो पोळ्या बनवून देतो मी 5 मिनिटात. आणि बेसन बनवून देतो, नाही तर घाई आहे तुम्हाला तर. बनव बेसन बनव, नाही तर सोयाबीनच्या वड्या बनव, बातच तर बनते, टाइम तर लागत नाही बनाले. आणि मग तुमच्यासाठी बनवत राहायचो आरामात. काय बनवायचं आहे तर वरण भात भाजी पोळ्या आरामात बनवજો. ठीक आहे, नाही बनवून देतो ना. हो, तर मी तिकडे जाऊन पाहतो प्रीतीच्या घरा इकडे येते का नाही येत. तर काल तर हाव म्हणत होती ते येईन म्हणे काकू, पण अजून एक वेळा जाऊन पाहतो, मन गिन बदलन तर. हो जाऊन पाय. हो जाऊन पाहतो प्रीतीच्या घरी आणि लताच्या घरी जा लागन. आणि अजून गावात पाहतो कोणी भेटन तर. हो आहे, घुमून पा, भेटन तर भेटून जाईन दोघी तिघी. नाही तर काय मग, येतो मग मी गावातून, तोपर्यंत बनवतो स्वयंपाक. हो बनवून ठेवतो ना डबा. प्रीती, प्रीती. आजी, आई घरी नाही आहे. कुठं गेली तू आई? आई काय कामाला गेली. कामाला गेली? बातच गेली काय रे उठल्या बरोबर? मले तर म्हणे काकू 9 वाजता निघू म्हणे घरून, आणि बातच गेली गड्या हे कापूस वेचाले. उठल्या बरोबर गेली काय? किलोचा कापूस आहे तर. एवढ्या लवकर गेली काय रे तू आई कापूस वेचाले? आणि खंदोडे वंदोडे नेले ती ना कापूस वापूस भरायले, कट्टे वट्टे काही चुंबड्या चांबड्या? नाही आजी, आई कापूस वेचाले नाही गेली, मिरच्या तोडायला गेली. नाही रे, मिरच्या कायले, कापूसच वेचाले गेली असन. मायाच तर वावरात सांगितलंय कापूस वेचाले काल किलोच्या कापसानं. हाव म्हणे ना तुही माय कापूसच वेचाले गेली असन, तुला काय माहित आहे? नाही ना आजी, मिरच्या तोडायला गेली ना माई आई, मला माहित आहे ना मिरच्या तोडायलाच गेली. ते अंबादास काकाजी आहे ना, त्याच्या वावरात गेली मिरच्या तोडायला. माई आई आहे तिकडे, ते मंदा काकू आहे आणि त्या लता काकू आहे, अशा 4-5 जणी आहे मिरच्या तोडायला गेल्या. असं आहे मग प्रीतीचं काम. काल म्हणत होती मले येतो काकू येतो काकू, सकाळीच येतो म्हणे 10 रुपये किलोनं. न गेली तिकडे मिरच्या तोडाले. काय मी काय फुकट सांगितलं होतं काय बाबा तिले कापूस वेचाले? मी तर पैसे देणारच होती ना. लय वेळच्या गेल्या काय रे? नाही जास्त वेळ नाही झाला, आता 15 मिनिट झाले गावातच असन. जाऊन पण तिकडे अंबादास काकाजीच्या घरा इकडे असन तर बोलून घ्या. थांब बरं, जाऊनच पाहतो. ह्या प्रीतीचे काढतोच ना मी. हाव हाव म्हणते आणि इकडे तिकडे पैतेत. मग येवाचं नाही राहत तर पहिलेच म्हणून द्याव का काकू येत नाही बा म्हणून. असं काम आहे. यायले सांगा ते ह्याही भाव खाते, इकडे तिकडे पैपुई होते. काय वा, कुठं निघाल्या म्हटलं तुम्ही? कुठं नाही काकू, इकडे जाऊन राहिलो आम्ही अंबादास काकाजीच्या वावरात मिरच्या तोडाले. काल आले होते ते संध्याकाळी घरी आणि मागच लागले, ज्या मागं भिडले माया. चाल न व प्रीती मिरच्या तोडून दे, 2च दिवसाचं काम आहे म्हणे. तरी त्याले म्हटलं मी काकाजीले का काकाजी काकूच्या वावरात चालली बा मी कापूस वेचाले किलोनं. तर नाही म्हणे, थांबून जाय म्हणे, शांताबाईला थांबायला लावतो म्हणे मी, तुम्ही पहिले माझ्या वावरात चाला म्हणे. हाव काय, तर तुम्हाला हे नाही समजत? हो लता, तुले नाही समजत काय? हो का तर घेतलाय गड्या शांता काकूच्या वावरातला, तिकडे कसं जाव काय जाव, असं करा लागते काय? हो का घेऊन घेता दुसऱ्या वावरात जाता कामाले. आता प्रीती म्हणे चाला लताबाई, तर मग मी काय एकटीच येऊ काय तुमच्या वावरात? त्याच्यानं म्हटलं चाल गड्या, इकडे 350 रुपये रोज देते, तो 2 दिवसात होऊन जाते म्हटलं 700 रुपये. त्याच्यानं चाल म्हटलं 2 दिवस तोडून देऊ मिरच्या. अहो तो 350 रुपये देते अंबादास भाऊ, तर मग मी काय कमी देऊन राहिली होती काय तुम्हाला? कालच तर म्हटलं होतं का तुम्हाला 10 रुपये किलो देईन बा. तर तुम्ही किती कमावत होते 10 रुपये किलोनं? 40 किलो जरी कापूस वेचला असता तुम्ही तर तुमचे 400 रुपये नाही झाले असते काय? 50 किलो वेचला असता कापूस तर 500 रुपये झाले असते तुमचे. हो ते बरोबर आहे काकू, आमचे झाले असते, पण किती घाई घाईनं वेचा लागते कापूस. जेवण करायला फुरसत नाही भेटत. वेचारे वेचा ना बसाले भेटत ना उठाले भेटत. लोभी ना साठी लय पैसे झाले पाहिजे, माझा जास्त कापूस भरला पाहिजे, त्याच्यानं हात पाय पूर्ण ओरपंडे वारपंडे येऊन जाते हाताले. त्याच्यानं म्हटलं इकडे मस्त आरामाचं काम आहे, मिरच्या तोडणं आहे, 350 रुपये रोजही देते. घाई घाईनं तोडाय नाही लागत. हो, त्याच्यानं म्हटलं 9 ते 5 म्हणे. ठीक आहे म्हटलं मग इकडेच जाऊ. हाव काय 9 ते 5? आता तुम्हाला बसू देते ना, 1-1 घंटा बसू देईन तुम्हाला अंबादास हो त्याच्या वावरात जाऊन राहिले तर. किलोचा कापूस राहते तर काही मना बोला लागते काय? आपल्याच मतानं बसा लागते, आपल्याच मतानं उठा लागते, स्वतःच्याच मतानं जेवण करा लागते.
किलोचं कापूस तर ते अंगावरचं काम आहे. जेवढं तुम्ही करान काम तेवढे तुमचे पैसे बनन. असं तर आहेच नाही का तुम्हाला रोजानं म्हटलं का मी चिडचिड करतो, का तुम्हाला बसू नाही देत, उठू नाही देत, का पाणी नाही पाजत. असं काही आहे काय? करतो काय मी चिडचिड लावतो काय तुमच्या मागं? तरी बी अशा करता काय हो तुम्ही? तसं नाही आहे काकू, तुम्ही चिडचिडी नाही करत. पण म्हटलं आता 300 रुपये रोज 350 रुपये रोज भेटून राहिला बा, तर 2 दिवसाचं काम आहे तर काढून द्या. मग तुमच्या वावरात तर येणारच होतो ना आम्ही. येणार होतो हे नाही, तुम्ही आज येणार होते माया वावरात. होका घेतला, रोजही कबूल केला तुम्ही. किलोचा म्हटलं तर हो ठीक आहे येईन, खालीच आहे बोलल्या ना तुम्ही. मग मला असं म्हणायला पाहिजे होतं का 2 दिवस थांबून जा बा. मग मी पाहिन आम्ही येतो. मले हो म्हटल्यावर तुम्ही दुसऱ्याच्या वावरात जाता, मग मला राग नाही येणार काय? एक तर मला बाया नाही भेटून राहिल्या, आणि भेटल्या तर अशा हो म्हणते आणि दुसऱ्या दिवशी नाही म्हणते हो का घेऊन. तसं नाही आहे काकू, आता तुमच्या वावरातला पहिलाच येत आहे तर म्हटलं कापूस काही बरोबर फुटला नसन, आमचा रोजही पडला पाहिजे बा, त्या हिशोबानं आम्ही पाहत होतो. अजून म्हटलं तुमच्या वावरातला कापूस बरोबर फुटायचा आहे, 5-6 7-8 बोंड्या फुटल्या म्हणता, आणि मग किलोनं परवडत नाही ना. त्याच्यानं म्हटलं आपला रोजही झाला पाहिजे बा. अव तर काल सांगायला पाहिजे मग का काकू आम्ही किलोनं नाही येत बा, रोजानं सांगा आम्हाला, तर रोजानं लावल्या असत्या ना तुम्हाला. काही जबरदस्ती होती काय का तुम्ही किलोनंच या म्हणून? रोजानं येता या. प्रीती तुले कोण म्हणते 7-8 बोंड्या फुटल्या म्हणून माया वावरात? गेलती काय तू वावर पावाले? चाल बरं तुले वावर दाखवतो किती कापूस फुटलाय तर माया वावरात. किलोनं येसनं होते म्हटलं, एवढा कापूस फुटलाय. सांगितलं गिंगतलं कोणी नाही, पण मी म्हटलं पहिला येता होईन तर पहिला येता जास्त नाही फुटत ना काकू. त्याच्यानं म्हटलं राहू द्या बा, अजून 2 दिवसानं चांगला कापूस फुटन. आशा अन प्रीती, आशा म्हणून राहिली मी बिल्लता. अन प्रीती खरंच आज मला तुमचा राग आला, पण खरंच सांगून राहिली. असं नाही करायला पाहिजे होतं तुम्ही दोघीनं माया संग. माया विश्वास तोडला म्हटलं तुम्ही. खरंच सांगतो ना, मी म्हणतो चांगल्या गड्या सांगावं यायले कामाले तर येते. मी तुमच्यावर भरोसा करत होती, पण आजच्या बाद तुमच्यावर भरोसा नाही राहणार. खरंच सांगतो ना, मी तुमच्यावर भरोसा नाही ठेवणार मी. काकू काय म्हणता मग? तुमच्याच वावरात येतो, चला बा कापूस वेचून देतो. नाही जात आम्ही तिकडे, सांगून देईन का नाही येऊन राहिलं म्हणून. हो काकू, नाही जात आम्ही, तुमच्याच वावरात येतो. गुस्सा नका करू तुम्ही, राग नका मानू. चाल ना, तुमच्याच वावरातला कापूस वेचून देतो. अमाय तुम्ही दोघी जणी तिकडे जाण तर मग मी काय एकटीच जाऊ काय हो मिरच्या तोडाले? एकटीनं किती तोडन बापा मी? राहू द्या ना, नका येऊ आता. तुम्ही जिकडचा होका घेतला तिथंच जा, नका येऊ तुम्ही. ज्याला येवाचं राहीन तो येते बरोबर. चंद्रकला येऊन राहिली, मी चंद्रकलाला घेऊन जातो. जा तुम्ही मिरच्या तोडालेच जा. राग आला बाई शांता काकूले. तर बरोबर आहे ना, मग राग तर येणारच आहे, तुमचीच गलती आहे ना. हाव कायले म्हणता मग जावाचं नाही रात तर? नाही तर अंबादास काकाजीले म्हणाले पाहिजे होतं का 2 दिवस थांबून जा काकाजी, हो का घेतलाय बा कापूस उद्या मग येतो. असं करायला लागते काय? हो बिचारे मंदा, आमचंच चुकलं नाही काय, असं नाही करायला पाहिजे होतं. काल मी बी बस स्टँडवर हो काकू येईन, काकू तुमच्याच वावरात येईन, खालीच आहे म्हणत होती मी. अन म्हणत असन पाय लता बी पलटते. काय करता मग लताबाई? काय करतो काय, आता चाल मिरच्या तोडाले. आता काय करायचं राहिलं, 2 दिवसाच्या मिरच्या म्हणते तर मिरच्या काढून देऊ आणि जाऊ मग शांता काकूच्या वावरात. बोलो का काही करू. मलाच चांगलं नाही वाटून राहिलं, पण आता काकू असे नाराज होऊन गेल्या तर हे काकाजी बी बिनफालतू माझ्या मागं लागले. चालणं 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 येऊन बसते ना. असं होते मग झगडे लागून जाते. वावरवाले चांगलेच राहते आणि मजूरच वाईट बनून जाते. मजूर कायले वाईट बनते? तू वाईट बनली. आता तुले काय शांता काकून म्हटलं होतं काय का तू हो का घे म्हणून? आणि ते काकाजी आले तुझ्या घरी सांगाले, अंबादास काकाजी मिरच्या तोडाले चाल, तर काय जबरदस्ती म्हणत होते काय, उचलून नेत होते तुले? आता फोर्स तर कोणी करते, चालव काढून दे. मग काय हावच म्हणून द्या लागते काय? खाली असल्यावर हा म्हणा लागते, पण होका घेतल्यावर तू होका घेऊन राहिली, मग कमालची नाही आहे काय तू? तुझीच गलती आहे ना. असं नाही करा लागत प्रीती. तसे तर कोणी मागं लागते हो. चालता काय, चला 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 माया वावरात काम काढून द्या. काम काळा पुरते कोणी बी गोड गोड बोलते. थोडेसे गोड बोलले असन तू या संग तर हो काकाजी येतो काकाजी, त्याच्या चाटीत गेली तू. पण तुले हे नाही समजलं का काकूले हाव म्हटलाय गड्या तर म्हणते का थांबून द्या काकाजी, पहिले कापूस वेचून होऊ द्या, किती दिवसाचं काम आहे ना काय नाही, मग येतो बा आम्ही 2-4 दिवसाबाद. नाही तर पहा मग तुम्ही गावात दुसऱ्या बाया अर्जंट आहे तर
अशी म्हणते ना. हा मी म्हटलं कापसाचं काम आहे आणि किलोच आहे बा, त्याच्यापेक्षा मस्त इकडे 350 रुपये रोज देते, टेन्शन नाही ना, काही नाही. त्याच्यानं म्हटलं चला पैसे कमावून घ्या, 2 दिवसात 700 रुपये होऊन जाते. ह्या हिशोबानं मी इकडे हाव म्हटलं. हो, पण तिकडे 10 रुपये भेटून राहिले होते ना, 10 रुपये किलो. ते 40 किलो जरी कापूस वेचला असता आपण ना, तर 400 रुपये झालेच असते. आणि आपण तर असं आहे का 40, 42, 45 आरामात वेचतो एका दिवशी. नाही तर काय मग. बरं जाऊ द्या, आता हाव म्हटलं तर चला मग अंबादास काकाजीच्या स्वारात चला. 2 दिवसाच्या मिरच्या तर 2 दिवस मिरच्या तोडून देऊ आणि मग जातो मी शांता काकूच्या भेटीले, माफी मागा आणि लावा म्हणा आता मला माहिती चूक झाली. बरं चाल मग. हो हो. काय हो, कापूस नाही फुटला काय चंद्रकला? ह्या कापूस नाही तर काय होय, सांग आता प्रीतीले. कापूस नाही फुटला म्हणते काकू तुमच्या वावरात. तिले म्हणती शांताबाई कापूस नाही फुटला म्हणा, बोंड्या तोडायला चाल. अशी काऊन नाही बोलली तू बी? बोंड तोडून घेऊ म्हणा कापूस नाही फुटला तर. एवढा लटपट कापूस फुटला, या दोन्ही हातानं लब येसता येते, तरी म्हणते कापूस नाही फुटला. हो ना, हाव म्हणतेत ना, येत नाही अशा या दोघी जणी. आता तर याच्या पुढं प्रीतीले सांगणारच नाही मी. हो, नाही तर काय. आल्यास त्या 3 जणी तर किती मोठं कापूस वेचणं झालं असतं आजच्या आज. 2 जणी आपल्याला नाही व्हायचं. नाही ना, 2 जणीनं होते काय? 2 जणीला तर हप्ताक भर लागन. आता ह्या 3 जणी आल्या असत्या तर 5 जणी झालो असतो आपण. तर 3 दिवसाचं काम होतं मग. हो, आपल्या 2 जणीले तर टाइमच लागन. नाही तर काय. आणि म्हणते कापूस नाही फुटलाय, मग परवडत नाही, मग हाताले रुतते, अशी म्हणत होती मले. जाऊ दे ना शांताबाई, नाही आली तर नाही आली, काय तिच्यानं अडून राहिलं काय. करू लेकाले थोडं करू, ह्या हप्त्याभरात होऊन जाते. अजून पाहिजे ना गावात कोणी भेटन तर. पाहा लागन संध्याकाळी घुमून. आज आता प्रकाशचे बाबा गिबा येईन तर त्यालाच पाठवा लागन संध्याकाळी. अरे हो, रिंकूले नेऊन दिलं तर येवाचेच आहे ना. हो, येवायचं आहे ना. आज येईन आता संध्याकाळपर्यंत येऊन जाते. रातगीत नाही म्हणा, जास्त दिवस नाही थांबणं परवडत ना. आता वावराचे कामधंदे चालू आहेत आणि इकडे गहू सोला बी पेरायचा आहे. हो, आता कामाची भरदळच आहे ना. आता कुठं थांबणं परवडते, पाऊन पण हे येते. उन्हाळ्यात परवडते पाऊन पण जाणं राहणं. नाही तर काय मग. भारी आहे पण शांताबाई कापूस. तर ओलिताचा कापूस आहे ना, त्याच्यानं भारी तर लागणारच आहे. आता पाणी ओलणं चालू आहे ना. हो. वजनी कापूस आहे ना, आणि सुरुवातीचा कापूस वजनीच राहते. मग ते एंडिंग मार्च एप्रिल महिन्याचा कापूस हलका राहते. एप्रिल महिन्यात नाही राहत मग भारी. नाही मग नाही राहत. पाय आता एवढाच कापूस वेचला तर भारी लागून राहिला मला. 15 किलो असन. 15 किलो वजनावरूनच समजते ना किती काय आहे. आता दरवर्षी कापूस वेचू नये आपण किलोचा कापूस, तर आपल्याला अंदाजच समजते. हो, असं नस ना, आता अंदाजच समजते. नाही तर काय. मग आल्या असत्या आता माया वावरात तर 50 किलो तर आरामात वेचत होत्या त्या. नाही काय तर 500 रुपये रोज नाही पडला असते त्याचा. सकाळपासून 9 वाजतापासून तर 5:30 वाजेपर्यंत. 500 रुपये तर नाही शांताबाई, पण 400 रुपये तर आरामात कमात होत्या त्या. 400-450 रुपये होतच होते ना त्याचे. नाही तर काय. मग अशा आहे कामं सांगाव त्याले तर कामाला नाही येत, आणि मग म्हणन का कामाला नाही सांगत. असं राहते मग यायचं. हो, नाही तर काय. होका येते तर येणाऱ्या होक्याला लात मारते. जाऊ दे, पाहू लेकाले होईन तेवढा होईन कापूस वेच. नाही तर काय. मग आता जेवढा होईन तेवढा होईन लेकाले. जेवण करतं काय? थांबून जाय ना, आता एवढी पात पुरून देऊ. आता राहिलंच किती 2-4 झाडं आहे, एवढी पात पुरून देऊ आणि मग जेवण करून घेऊ. नाही तर काय. मग जेवण काय कधीही करणार, आताही करणार ना मगही करणार है ना. हो, जेवण केल्यानं थोडीशी ताकद येते, नाही तर गळल्यासारखं लागते ना. मग जेवणाचा टाइम होऊन जाते तर वेळेवरच जेवण केलं पाहिजे. नाही तर काय. मग तर एवढी पात पुरून घेऊ आणि मग जेवायला बसू. हो. बाई प्रीती, मंदा, पाणी पिऊन घ्या ना. पाणी घेऊन आलो मी, पाणी पिऊन घ्या म्हटलं. काय काकाजी पाणीच पाजता, जेवण तर करू द्या आता मला, भूका लागल्या ना. जेवण करतो बा. बाई प्रीती, आता 2-4 तर झाडं राहिले. एवढी पात पुरून द्या आणि मग जेवाले बसा. पाणी घेऊन आलो मी. तुम्हाला मनाच्या पहिलेच पाणी घेऊन आलो ना मी. काय काकाजी, आम्ही पाहणं किती फुरताईनं काम करून राहिलो, तरी तुम्ही हे करता बा. जेवणाची सुट्टी नाही देत. भूका लागून गेल्या. सकाळी काय थोडं तर जेवण करून आलो होतो आम्ही. हो, मी बी नाही जेवली, थोडीशी जेवली आणि तशीच आली. म्हटलं वावरात गेल्यावर जेवण, पण राहू द्या म्हटलं आता अजून जेवाले बसा. त्याच्यानं जेवण नाही केलं. आल्याबरोबर लागलो आम्ही पातीवर. बरोबर म्हणे शांता काकू, तुम्हाला 350 रुपये रोज देते म्हणे, तर बसू नाही देणार म्हणे. तसंच होऊन राहिलं. काकाजी 350 रुपये रोज देऊन राहिले, पण वसूल करून राहिले म्हटलं तुम्ही. बसू नाही देत आम्हाला, जेवणही नाही करू देत. काय झालं प्रीती? काही नाही काकाजी, तुमच्यानं म्हटलं शांता काकू भांडून गेली आमच्या संग. तिघी संग भांडली. तिघी नाही, आमच्या दोघी संग भांडली. काय म्हणे शांताबाई?
काही नाही म्हणत होती होका घेतला म्हणे ना, आता तिकडे जाऊन राहिले म्हणे. तर आता तुम्हाला बसूनच ठेवून म्हणे अंबादास भाऊ. काम नाही करू देणार म्हणत होते. वावरात तुम्हाला काटे रुपते म्हणे हाताले असे म्हणत होते. शांता काकूचं मन दुखवलं त्याच्यानं इकडे निघते आता आपलं. हो ना, भुका लागल्या तर जेवण करा असं म्हणतच नाही काकाजी. तोडाच म्हणते. जेवण करून तोडणार जेवणाच्या पहिले तोडणार. तोडून घ्या ना आता. 2-4 तर झाड आहे, मग बोऱ्या भरतो ना मी. मिरची भरतो म्हटलं बोरीत. चला बापा पुरून घ्या आता. 2च झाड राहिले, 2-4 झाड आणि बसा जेवणाले. हो नाही तर काय, तोडा लवकर लवकर. घेऊन घ्या. घेऊन घ्या मग जेवणच करणार. पाहून घ्या ना मिरच्या किती पिकल्या. मी काय खोटा बोलत होतो काय बाई प्रीती? मिरच्या पिकून राहिल्या होत्या माझ्या वावरातल्या, त्याच्यानं घाई केली बा मी मिरच्या तोडायची. काकाजी बरोबर आहे तुमचं, मिरच्या पिकून राहिल्या, पण आम्ही बसलो नाही आहे ना आलो तेव्हापासून. आमची हात चालूच आहे. आणि त्याच्यात पिकल्या मिरच्या अलग तोडा आणि हिरव्या मिरच्या अलग तोडा. अलग तोडण्यात ठेवण्यात टाइम नाही जात काय? नाही तर काय मग ते भक तोडणं न ठेवणं ते जमते. अलग अलग तोडणं टाइम जाते त्याच्यात. नाही तर काय मग, नाही तर आम्हाला तोडायला लावून देते ना. 2 जण सांगून 2 माणसं सांगून अलग करून टाकते मिरच्या. सारखंच आहे ना बाई. तुम्ही अलग करणं काय आणि ते अलग करणं काय सारखंच आहे म्हटलं. टाइम तर तेवढाच लागणार आहे, पण हे सोपं जाते. आपण अलग अलग मिरच्या ठेवतो तर टाइम वाचते. हो ते आहे बाबा तुमचं. ठीक आहे, घ्या लवकर लवकर हात उरकून, मला तर भूक लागली. हो मला भूक लागली. घ्या मग लवकर लवकर हात उरकून तोडा ना बसा जेवाले. हो कुठं इथंच बसान काय तुम्ही? इथंच बसत असाल तर डब्बे आणून घेतो म्हटलं इकडे. विहिरीजवळचे डब्बे घेऊन या ना काकाजी, इकडेच डबे घेऊन या. इथं जेवण करतो आणि इथंच पाठीवर लागतं. बरं. काय हो कशा हो ये अंबादास काकाजी? आता डबे तिकडे झाडाखाली ठेवले मस्त. इथं कचरा काळी कसं बसा इथं जेवायला. पाणी घेऊन आले. हुशार आहे ना हे. म्हणत असं अजून तिकडे येईन जेवण करण टाइमपास होईल, त्याच्यानं म्हणत असं इकडेच घेऊन जातो मी. हो पाणी घेऊन आले, आता डब्बे आणून देते आपले. हो नाही तर डब्बे आणायला जाईन आणि तिकडे जाऊन बसन आणि लपून पाहिन यायच्या पाता पुरल्या का नाही पुरल्या, पाता पुरल्या का नाही पुरल्या. बरोबर पाहिजे. 5 पुरल्यावर बरोबर येईन, तोपर्यंत येतच नाही ना. हुशार आहे ना बुडा, हुशार आहे. नाही तर काय मग, हुशार आहे म्हणूनच तर बरोबर कास्तकारी करून राहिले. नाही तर काय मग हुशारच राहायला लागते काकाजी आणि. हो ना, आपण बद्दी माग चाललो इकडे. 350 रुपये रोज देते, 350 रुपये रोज देते. धावत निघालो. इकडे आपली वाट लागून राहिली चांगली. हो तिकडे किलोच्या कापसानं गेलो असतं तर मस्त आपल्या मनमर्जीनं 5 मिनिट बसलो असतो, उठलो असतो, पाणी प्या, जेवण करा न अजून कापूस वेचा. नाही काय तेच बरं आहे आपल्या मनमर्जीनं. जेवढे पैसे होईन तेवढे होईन. नाही होणार तर नाही होणार. हो नाही तर काय, काढून देऊ आता. आलो तर 2 दिवस मिरच्या तोडून देऊ आणि चाललो जाऊ बाप्पा मग तिकडे शांता काकूच्या वावरात. हो घ्या हो, गोष्टीच नका करू. घ्या बा लवकर लवकर. हो घेतो. पूर्वा ना म्हणलं ते पात पूर्वा आणि तिकून आमची पात घेऊन या. अमाय मलाही 2च हात आहे हो प्रीती. 4 हात थोडी आहे. 2 हातानं तोडतो का जेवढ्या मिरच्या तोडणं होते तेवढ्या. चला मग बा, आता एवढी पात पुरवतो आणि जेवायला बसतो. आणि मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये. आपला रोजचा टाइम सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.